शेगाव दर्शन पार्ट 2 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर महालक्ष्मी मंदिरला दर्शन घेऊन आता आपण चाललो आहे पाचधामचे यात्रेला। तर आपण सगळ्यात पहिले आलेलो आहे महाराजांच्या प्रकट स्थानावर। या स्थानावर महाराज पहिल्यांदा बघण्यात आले होते। 23 फेब्रुवारी 1878 रोजी देवीदास पाटुरकर यांच्या घरात त्यांच्या मुलाचा बारशाचा कार्यक्रम होता। त्यांनी जेवणाच्या उष्ट्या पतरवाळ्या वडाच्या झाडाखाली टाकल्या होत्या। तिथून बंकटलाल व दामोदरपंत जात असताना त्यांनी एका अवतारी पुरुषाला उष्ट्या पतरवाड्यावर जेवताना पाहिले। हे बघून ते दोघे त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, हे जेवण न जेवता आम्ही तुम्हाला चांगले जेवण आणून देतो। तेव्हा महाराज म्हणाले की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। त्यानंतर महाराज पाणी प्यायसाठी घाणपाण्याच्या नालीजवळ गेले। हे बघून बंकटलालाने घरातून लोटाभर स्वच्छ पाणी आणले। महाराजांनी त्या घाण पाण्यामध्ये हात टाकल्याबरोबर ते पाणी गंगेसारखं स्वच्छ व निर्मळ झाले। मग बंकटलालाने त्यांच्या घरी महाराजांची खूप सेवा केली। महाराजांनी इथे खूप लीला केल्या। त्याच्यामधलीच एक लीला म्हणजे महाराजांनी विस्तवाशिवाय चिलम प्रज्वलित केली। बंकटलाल महाराजांचे स्नान व पूजा केल्याशिवाय आपल्या गादीवर बसत नसत। महाराजांची पण बंकटलालावर खूप कृपा होती। महाराजांनी मरणोन्मुख जनराव देशमुख यांना याच ठिकाणी बरे केले। आता आपण आलो आहे शीतलामाता मारुती मंदिरमध्ये। या ठिकाणी श्रावण मासात उत्सव असे। महाराज इथे येऊन बसत। पाटलांची मुले महाराजांना नाना प्रकारे चिडवीत असत। पाटलांच्या मुलांनी महाराजांना उसाने मारण्यास सुरुवात केली। मुले थकल्यावर महाराजांनी उसाच्या मोळीचा हातांनी पिळून मुलांना रस पाजला। हा प्रसाद मिळाल्यानंतर मुले केलेल्या कृत्याबाबत खजील झाली व श्रींना शरण आली, ती ही भूमी। आता आपण आलो आहे प्राचीन शिव मंदिरमध्ये। श्रींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागी श्री महाराजांनी बंकटलालाला मांडणीच्या घरातून झुणका भाकर आणण्यास सांगितले। श्री महाराजांनी पितांबराला नाल्यामधून तुंबा भरून पाणी आणण्यास सांगितले। श्री महाराजांनी टाकडीकर हरदासांच्या अतिद्वाड घोडा या ठिकाणी शांत केला। अतिपुरातन शिवगावाचे हे शिव मंदिर। शिवगावाचे नंतर शेगाव असे नाव झाले। आता आपण आलो आहे पाचवे महत्त्वाचे स्थानावर कृष्णाजींचा मळा। कृष्णाजी पाटील यांनी महाराजांसाठी इथे खाट तयार केली होती। महाराज त्या खाटेवर बसून ध्यान करायचे व तिथे भजन व कीर्तन करायचे। तिथे एके दिवशी ब्रह्मगिरी महाराज आले। त्यांना त्यांच्या नानांचा खूप गर्व होता। गजानन महाराजांना ही गोष्ट कळाली आणि त्यांनी ब्रह्मगिरी महाराजांचा गर्वहनन करण्यासाठी त्यांना मळ्यात बोलवले। गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी महाराजांच्या समोर आपण बसलेल्या खाटीला आपल्या लीलेने आग लावली आणि ब्रह्मगिरी महाराजांना खाटेवर बसण्यास बोलवले। हा चमत्कार बघून ब्रह्मगिरी महाराज गजानन महाराजांच्या शरणला गेले। तर ही होती आमची पाचधामची यात्रा। तर आम्हाला या पाटील काकांनी पूर्ण ही पाचधामची यात्रा दाखवली होती आणि माहितीसुद्धा सांगितली होती। या सगळ्या स्थानांवर जाऊन आम्हा सगळ्यांना खूप प्रसन्नसुद्धा वाटले। आम्ही इथे थोडे फोटोजसुद्धा काढले। त्यानंतर आम्ही रूमवर जाऊन जेवलो व लवकर उठून आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात सकाळी परत दर्शन घ्यायला गेलो। वेळ सकाळचा होता आणि जास्त गर्दी नव्हती, म्हणून आम्ही 2 वेळा दर्शन घेतले। आम्हाला खूप प्रसन्न वाटलं। सकाळचा वेळ आणि देवाचे दर्शन हे मला तरी खूप चांगलंच वाटलं। त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही 9 नंतर महाप्रसादाच्या लाईनमध्ये सुद्धा लागलो। महाप्रसादसुद्धा इथलं खूप चांगलं होतं। इथली शांतता
आणि शिस्त पद्धत बघून मला खूप आनंद वाटला. अगर तुम्हाला माझा हा शेगाव दर्शनचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस बेल आयकन. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.